दत्तगुरु मित्रांनो, श्री संत साईबाबा योगारूढ पुरुष असून निराकार परमेश्वराचे साकार रूप होते. साईबाबांचे माता पिता कोण होते, त्यांचा जन्म कुठे व केव्हा झाला यासंबंधीची माहिती उपलब्ध नाही. अर्थात त्या काळी शिर्डी गावातील नाना चोपदार नावाच्या ईश्वर भक्ताच्या आईने बाबांना तरुण अवस्थेत पाहिले होते. तिने बाबांचे वर्णन असे केले आहे. एक 16 वर्षाचा तरुण मुलगा लिंब वृक्षाचे तळी ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. तो अत्यंत तेजस्वी असून जणू काही परमेश्वराचा अवतार होता. त्याला पाहताच शिर्डी गावातले तमाम स्त्री पुरुष त्याच्या दर्शनासाठी लिंब वृक्षापाशी जमा झाले. हा तरुण मुलगा कोण आहे व आपल्या गावात कशासाठी आला, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यांनी त्या तरुणाला विचारणा केली असता त्याने आपले मौन व्रत सोडले नाही. योगायोगाने त्याच वेळी एका खंडोबा देवाच्या भक्ताला दृष्टांत झाला की याच तरुणाने काही काळ लिंबवृक्षाखाली असलेल्या भुयारात तपस्या केली आहे. त्या भक्ताच्या दृष्टांतानुसार लोकांनी लिंबवृक्षाखाली जमीन खोदली असता त्यांना एक भुयार दिसून आले. आतमध्ये एक दिवा प्रज्वलित होता. तो पाहता सर्व लोकांनी त्या तरुणाचा जय जयकार केला. तेव्हाच त्या तरुणाने मौनव्रत सोडून विनंती केली, कृपा करून हे भुयार बुजवून टाका, कारण ते माझ्या गुरुचे स्थान आहे. त्याच्या म्हणण्यानुसार लोकांनी भुयार बुजवल्यानंतर तो तरुण अचानकपणे अदृश्य झाला. तो तरुण म्हणजे साईबाबा असून आजही शिर्डीत असलेले त्यांचे गुरुस्थान पवित्र मानले जाते. औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या धुमगावचे पाटील चांदभाई औरंगाबादला जात असता लघुशंकेसाठी आपल्या घोडीवरून खाली उतरले. लघुशंका झाल्यावर पाहतात तो काय, त्यांची घोडी दिसेनाशी झाली. ते घोडीचा शोध घेत असता एका आम्रवृक्षाखाली एक फकीर आपल्या हातात असलेला चिमटा जमिनीवर आपटून अग्नी निर्माण केला आणि चिलीम पेटवली. हे पाहता क्षणीच चांदभाई आश्चर्यचकित झाले. तोच फकीर म्हणाला, अरे पगले, घोडी शोधण्यासाठी का वेळ दवडतोस? तुझी घोडी त्या समोरच्या झाडाखाली उभी आहे. घोडी पाहता क्षणीच चांदबाईने हर्षभरीत होऊन त्या फकीराच्या चरणी आपले मस्तक टेकवले आणि त्याला सन्मानपूर्वक आपल्या घरी आणले. तो फकीर दुसरा तिसरा कोणी नसून ते साईबाबा होते. चांदबाईच्या मेहुण्याच्या मुलाचा विवाह शिर्डी गावच्या पाटलांच्या मुलीशी ठरला होता. मुलाची वरात शिर्डी गावी निघाली असता तो फकीरही वरातीत सामील झाला. वरात शिर्डी गावच्या प्रवेशद्वारी आली असता फकीराने वरात सोडली व तो खंडोबा देवाच्या मंदिरासमोर येऊन उभा राहिला. त्याचवेळी खंडोबा देवाचे पुजारी म्हाळसापती देवाची पूजा आटोपून मंदिराबाहेर आले. ज्याने शरीराभोवती कफनी धारण केली असून मस्तकी पांढरे फडके गुंडाळले आहे, ज्याची कांती तेज पुंज असून डोळे तेजस्वी आहेत आणि मस्तकामागे तेजोवलय पसरले आहे, अशा फकीराला पाहून म्हाळसापतींनी आदराने नमस्कार करून साद घातली. या साईबाबा, या, आम्ही आपलीच प्रतीक्षा करीत आहोत. आपण स्थितप्रज्ञ असून महान योगी आहात. आपल्या पदस्पर्शाने ही शिर्डी पावन झाली. अशा तऱ्हेने शिर्डी या पवित्र क्षेत्री प्रकट झालेले साईबाबा म्हणजे साक्षात परमेश्वराचे प्रेषित असून लोककल्याणार्थ त्यांनी मानवरूपात अवतार धारण केला होता. त्यांचे भक्तांना आश्वासन होते की जो माझ्यावर अंतःकरणपूर्वक श्रद्धा ठेवून मला शरण येतो, त्यांच्या संसाराचा कार्यभाग सांभाळून मी त्यांचा उद्धार करतो. साई अविनाश पुरातन, नाही हिंदू ना येवन, जात पात कुळ गोतहीन, स्वरूप जान निजबोध. साईबाबा समाजाचे उत्कृष्ट शिक्षक होते. आईच्या मायेने ते उपदेश करीत. त्यांचा भक्त वाईट मार्गाला लागला तर त्याला ते सन्मार्गाला लावीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते अध्यात्माचे महान तत्वज्ञान सांगत. कधी कधी गोष्टी सांगूनही ते लोकांना उपदेश करीत. एकदा राधाबाई देशमुख नावाची बाई बाबांकडे आली. बाबांनी आपल्याला गुरुमंत्र द्यावा अशी तिची इच्छा होती. तिने हट्ट धरला, अन्नपाण्याचा त्याग केला. बाबा तिला म्हणाले, अगं, माझ्या गुरुने जर मला काही गुरुमंत्र दिला नाही तर मी तुला गुरुमंत्र कोठून देऊ? ती बाई काही ऐकेना. 3 दिवस ती बाई उपाशी होती. नंतर बाबा तिला म्हणाले, माझा गुरु अवलिया होता. त्याची सेवा करून करून मी थकलो, पण त्याने काही गुरुमंत्र दिला नाही.
शेवटी माझ्याकडून त्याने गुरुदक्षिणा म्हणून 2 पैसे घेतले व 2 गोष्टी मला दिल्या. पहिली गोष्ट श्रद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी. परमार्थात गुरुवर नितांत श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर परमार्थ सफल होत नाही. श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी पाहिजे. कोणतीही गोष्ट झटपट मिळत नाही. त्यासाठी धैर्य धारण करावं लागते. प्रत्येक गोष्टीकरता तपश्चर्या करावीच लागते. योग्य वेळेची वाट पाहावी लागते. बाबांच्या चरित्रात 2 गोष्टींना फार महत्त्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे उदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिणा. पण या दोन्ही गोष्टी फार सूचक आहेत. त्यात गहन तत्वज्ञान भरलेले आहे. उदी ही विवेकाची खूण आहे आणि दक्षिणा ही वैराग्याची खूण आहे. विवेकाशिवाय वैराग्य निरर्थक असते. म्हणून बाबांनी विवेक आणि वैराग्याची सांगड घातली. उदी आणि दक्षिणेची सांगड घातली. उदी म्हणजे बाबांच्या धुनीतील राख. ती राख भक्तांना देऊन बाबा जणू हेच शिकवितात की ज्या देहाचे तू पालन पोषण करतोस, ज्या देहावर तू इतके प्रेम करतोस, त्या देहाची शेवटी चिमूटभर राख होणार आहे. या उदीसारखी या जगात कोणी कोणाचे नाही. एकटा आलास आणि एकटाच जाणार. तुझ्याबरोबर या जगातील काहीच येणार नाही. असा विवेक करून आजपासूनच परमार्थ मार्गाला लाग. जीवनाची नश्वरता या उदीने सांगितली. या उदीने बाबांनी भक्तांचे असाध्य रोग दूर केले. नानासाहेब चांदोरकरांची मुलगी प्रसूती वेदनांनी व्याकुळ झाली. बाबांनी रामगीर गोसाव्याबरोबर उदी व आरती पाठवली. उदी पाण्यात मिसळून ते पाणी प्याल्याबरोबर ती वेदनेतून मुक्त झाली. मालेगावच्या डॉक्टरांच्या पुतण्याचा हाड्याव्रण उदीने बरा झाला. पिल्ल्यांचे 7 नारू उदीने बरे झाले. 1 ना 2 किती उदाहरणे सांगावेत. देह जरी नश्वर असला तरी परमार्थ साधनेकरिता देह निरोगी पाहिजे. त्यासाठी उदीचे प्रयोजन. आजही साई भक्तांमध्ये उदीला फार महत्त्व आहे. बाबा भक्तांजवळ दक्षिणा मागत. खरे म्हणजे बाबांना दक्षिणेची काय जरूरत होती. बाबांना ना पोरं ना बाळ. एकटा फकीर मशिदीत राहायचा, पण बाबा त्या दक्षिणेचा उपयोग गरिबांसाठी करीत असत. दक्षिणा ही वैराग्याची खूण आहे. दक्षिणा मागून बाबा भक्तांच्या मनातील आसक्ती व लोभ दूर करीत असत. दक्षिणेमागे एक सामाजिक विचारही आहे. समाजातील एकाजवळ खूप पैसा आहे आणि दुसऱ्याजवळ काहीच नाही. बाबा धनिकाजवळून पैसा घेऊन त्याचा गरिबीसाठी उपयोग करीत. दक्षिणेमुळे दानाची प्रवृत्तीही वाढते. समाजामध्ये आपण एकटे नाही, इतरही लोक आहेत. त्यांना देऊन मगच आपण खावे. तेन तत्केन भुज्यिता या तत्वाचे दक्षिणा हे सुंदर उदाहरण आहे. दक्षिणेमुळे समाजाच्या ऋणातून मुक्त होता येते. श्रीमंताचा पैसा ते गरिबांसाठी उपयोगात आणीत. त्यांच्याच आज्ञेने गोपाळराव बुटी व हरिभाऊ साठे या 2 धनिकांनी शिर्डीत वाडे बांधले. त्यामुळे असंख्य भक्तांची उतरण्याची सोय झाली. बाबा दक्षिणेसाठी जबरदस्ती कधीच करीत नसत. जे दक्षिणा द्यायची नाही असे ठरवून येत त्यांच्याजवळ बाबा कधीच दक्षिणा मागत नसत. बाबांच्या दक्षिणेची रक्कमही ठराविक असे. त्या रकमेमागे काहीतरी आध्यात्मिक अर्थ किंवा संकेत असे. त्यांची वचने जर श्रद्धेने पठन केली आणि जीवनात आचरणात आणली तर निश्चित समजावे की ते बाबांच्या कृपा आशीर्वादास पात्र ठरले आहे. सारांश रूपाने त्यांचे म्हणणे आहे की भक्तजन हो, राम असो अथवा रहीम असो, ते माझेच रूप आहे. सबका मालिक एक है. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे वचन अर्जुनाला दिले आहे त्याचेच मी पालन करतो. ते म्हणत, अरे भाई, माझ्यात असलेल्या षटपूंना या धुनीमध्ये लाकडे टाकून मी आहुती देत असतो. खरे म्हणाल तर मी फकीर आहे. ना मला घरदार ना माझा परिवार. आपल्या सारख्या दुःखितांना संकटातून आणि व्याधीतून मुक्त करावे यासाठी मी आलो आहे. माझ्यावर श्रद्धा ठेवून सबुरीने वागा आणि स्वधर्माचे आचरण करा. तुमचे कल्याण होईल. गीता हा अलौकिक ग्रंथ आहे. त्याचे पठन केल्यास ज्ञानाची प्राप्ती होईल.
भगवान म्हणतात, जो माझ्यावर श्रद्धा ठेवून मला शरीराने व मनाने शरण येतो, त्याच्या सर्व संकटांचा परिहार करून त्याला मोक्षाचा मार्ग उपलब्ध करून देतो. खरे पाहता भाग्यात जे लिहिलेले असते तेच घडत असते. आम्ही फकीर फक्त निमित्ताला कारणीभूत असतो. तरीही योगसिद्धीने आणि परमेश्वराच्या कृपेने आम्ही काही प्रसंगी थोड्याफार प्रमाणात का होईना भाग्यरेखा बदलू शकतो. अर्थात ती व्यक्ती श्रद्धावान आणि भक्तिप्रधान असावी. उपासतापासावर माझा विश्वास नाही. पोटाला विश्रांती मिळावी म्हणून काही न खाता पिता उपवास केला जातो. खऱ्या अर्थाने उपवास करावा. उप म्हणजे जवळ व वास म्हणजे बसणे. परमेश्वरासमोर बसून त्याचे ध्यान करणे होय. काम, क्रोध व अहंकाराचा त्याग करून तो सर्वानुभूती ईश्वर पाहतो. संशय मनात न धरता मनावर संशय ठेवून जो प्राणिमात्रांचे हित पाहतो तो संसारात असला तरी खऱ्या अर्थाने योगी असतो. श्रद्धा व सबुरी हीच त्यांची मोलाची शिकवण असून ते नेहमी म्हणत असत, जो माझे नित्य स्मरण करून अनन्य भावाने मला शरण येतो त्याला अन्न, वस्त्र व निवाऱ्याची कधीही टंचाई पडणार नाही. साईबाबांचे त्यांच्या भक्तांवर फार प्रेम होते. त्यांच्या भक्तमंडळीत सर्व प्रकारचे, सर्व जातींचे लोक. नानासाहेब चांदोरकरांसारखे सरकारी अधिकारी, दासगणूंसारखे विद्वान, काकासाहेब दीक्षितांसारखे सॅलिसिटर, खापर्ड्यासारखे पट्टीचे वक्ते, राव बहादूर हरिभाऊ साठे व गोपाळराव बुटींसारखे शाळामास्तर इतकेच नव्हे तर बायजा, लक्ष्मी, तात्या कोते, रामचंद्र पाटील, म्हाळसापदी इत्यादी सामान्य व गरीब लोकसुद्धा त्यांचे भक्त होते. त्यांनी आपल्या भक्तांची सर्व संकटे यथायोग्य मार्गदर्शनाद्वारे दूर केली व त्यांना परमार्थाला लावले. कोणाचे अपमृत्यू टाळले, कोणाला पुत्रसंतान दिले, कोणाला गरिबीतून वर काढले तर कोणाला मनशांती दिली. बाबा म्हणत की तुम्ही फक्त मला अनन्य भावाने शरण या. मी तुमची सर्व दुःखे दूर करून तुम्हाला मुक्त करीन. तुम्ही माझ्याकडे पहा, मी तुमच्याकडे पाहीन. माझा भक्त कितीही दूर असला तरी मी त्याला माझ्याकडे खेचून आणेन. अशा कितीतरी भक्तांना त्यांनी स्वप्न दृष्टांत व निरोपाच्या द्वारे आपल्याकडे ओढून घेतले. साई चरित्रकार गोविंदराव दाभोळकरांना, हेमाडपंतांना त्यांनी असेच खेचून आणले. साईबाबांच्या तावडीतून काकासाहेब दीक्षितांना सोडवण्यासाठी आलेले दाभोळकर शेवटी बाबांचे निस्सीम भक्त बनले व त्यांनी साई सच्चरित्रा सारखे रसाळ साई चरित्र लिहिले. कासवी जसे केवळ दृष्टीने आपल्या पिल्लांचा सांभाळ करते त्याप्रमाणे बाबा आपल्या भक्तांचा सांभाळ करीत असत. 1918 सालच्या विजयादशमीला या भक्तवत्सल महापुरुषाने आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. इहलोकीची यात्रा संपताना साईबाबांनी आपल्या भक्तांना फार मोठे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की मी देह ठेविला तरी मी गेलो असे तुम्ही समजू नका. तुमची दुःखे दूर करण्यासाठी मी शिर्डीत बसलो आहे. समाधीतून माझी हाडेसुद्धा तुमच्याशी बोलतील, तुमच्याशी हितगुज करतील, तुमची संकटे दूर करतील. जो भक्तिभावाने साई साई म्हणेल त्याला मी 7 समुद्र बहाल करेल. साई भक्तांच्या घरी कधी अन्न वस्त्राला कमी पडणार नाही. शिर्डीस ज्याचे पाय लागतील त्याची सर्व दुःखे दूर होतील. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. आजही साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिर्डीस जातात. आजही दीनांचा सोयरा, पतितांचा पावनकर्ता, दलितांचा कैवारी, भक्तांचा सखा असा श्री साई शिर्डी क्षेत्री नांदतो आहे. आपल्या भक्तांची वाट पाहतो आहे. 15 ऑक्टोबर 1918ला विजयादशमी होती. त्या दिवशी शिर्डी येथे बाबा समाधीस्थ झाले. त्या दिवसापासून आज ताकायत लाखो भाविक बाबांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी रोज शिर्डीत येत असतात. बाबा समाधीस्थ झाले असले तरी आपल्या निष्ठावान भक्तांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत देतात, त्यांची संकटे व व्याधी दूर करतात. याची प्रचिती आजही हजारो भक्तांना येत असते.
शिर्डीचे नाव साऱ्या भारतात प्रसिद्ध करणाऱ्या श्री साईबाबांचे स्थान दत्तपंथीयात महत्त्वाचे आहे. तसे पाहिले तर बाबा रामाचे उपासक शिर्डीस दत्तात्रेयांचे मंदिरही नाही. ज्या पादुका आहेत त्या बाबांच्या गुरूच्या आहेत. बाबांनी स्वतः दत्त उपासनेचा प्रचारही केलेला दिसत नाही. श्री साईबाबांची जात कोणती, त्यांचा जन्म केव्हा व कोठे झाला, ते शिर्डीस केव्हा व कसे आले इत्यादींशी फारशी माहिती कोणासही नाही. श्री बाबा हे थोर दैवी व साक्षात्कारी पुरुष लोकांची दुःखे नाना मार्गांनी दूर करतात, एवढीच त्यांची कीर्ती. ते कोणाचे अवतार आहेत याही प्रश्नाचे नेमके एकच उत्तर नाही. राम, कृष्ण, हनुमान, शंकर, गणपती, श्री गुरु दत्तात्रेय, स्वामी समर्थ अक्कलकोटकर, माणिकप्रभू इत्यादींचा संबंध श्री बाबांच्या अवतार लीलांशी पोचतो. दासगणू सारख्या श्रेष्ठ भक्तास ते पंढरीच्या विठ्ठलासारखे दिसतात. शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर, असे त्यांचे वचन आहे. साईबाबांनी धुनी उदी, त्यांचा हिंदू मुसलमान भक्तपरिवार, त्यांचे लोकविलक्षण वागणे, त्यांची आर्ताबद्दलची करुणा ध्यानात घेऊन अनेकांनी त्यांना दत्तावतारीही मानले आहे. माणिकनगरप्रमाणे शिर्डीसही हिंदू व मुसलमान यांना पंथीयात सारखाच मान आहे. साईबाबा हे नाथपंथीय दत्तात्रेयांचे अवतार असल्याचे अनेकांना मान्य आहे. ज्ञात असलेल्या त्यांच्या जीवनक्रमाचा प्रारंभ थोडक्यात असा. औरंगाबाद जिल्ह्यातील बाबांचे वागणे बोलणे वरवर पाहता वेड्यासारखे होते. हातात पत्र्याचे टर्मरेल, मळकट कपड्यांची झोळी, अंगावर एखादी कपनी, अशा वेशात बाबा भिक्षा मागत असत. खाण्यापिण्याचीही नीट शुद्ध त्यांना नसे. काही दिवसांनी गावातील एका पडक्या मशिदीत ते राहू लागले. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली हीच जागा पुढे द्वारकामाई म्हणून प्रसिद्धीस आली. रामनामाचा जप येथे सुरू झाला. अक्षय जागृत असणारी धुनी तयार झाली व हजारो लाखो भक्तांना उदीभस्म मिळत राहिले. बाबांनी अनेक चमत्कार केले. दुकानदारांनी तेल दिले नाही म्हणून त्यांनी पाण्याच्या पंत्या पेटवून लोकांना चकित केले. बाबांनी अनेकांची शारीरिक व्याधी दूर केली, पिशाचबाधा दूर केली, अनेकांना धनाचा यशाचा मार्ग दाखविला. पुणतांबे येथील संत गंगागीर महाराज व स्वामी अक्कलकोटकरांचे शिष्य महंत आनंदनाथ यांनी बाबांचे दर्शन घेऊन कृतार्थता व्यक्त केली. वासुदेवानंद सरस्वती हे बाबांचे गुरुबंधू असल्याचे सांगतात. साईबाबांच्या अंगुळातून गंगा यमुनांचा झरा वाहत असतानाची साक्ष दासगणूंची आहे. योगविद्येतही श्रीबाबा तत्पर होते. संसारग्रस्त जीवांना सुखी व समाधानी करण्यासाठी बाबा योग सामर्थ्याचा उपयोग करीत. त्यांच्या उदीचा प्रभाव अनेकांच्या अनुभवातला होता. अमरावतीचे दादासाहेब खापर्डे यांची श्रीबाबांवर नितांत श्रद्धा होती. श्रीबाबांच्या वास्तव्याने लवकरच शिर्डी हे एक क्षेत्र बनले. भक्तांच्या निवासासाठी तेथे नवीन इमारती झाल्या. पाण्याची विजेची सोय झाली. साठे, दीक्षित, नागपूरचे बुटियांच्या इमारतींनी शिर्डीस एक नवे वैभव प्राप्त करून दिले. श्रीबाबांचे चमत्कार व त्यांचा उपदेश त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत भारावून गेले. बाबा म्हणत असत, कधीही न मिळणारा हा मनुष्यजन्म विषयभोग्यांच्या नादाने फुकट घालवू नका. तुम्हाला जे समजणार नाही ते मला विचारा. तुमच्या सेवेसाठी मला परमेश्वराने येथे पाठविले आहे. तुमच्यासाठी माझा जीव तळमळत आहे. तुमचा उद्धार करणे हे या अल्लाच्या सेवकाचे पहिले कर्तव्य आहे. या जगात अमर कोणीही नाही. प्रत्येकाला एक दिवस मरावयाचे आहे. मरणाचे भूत नित्य डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे त्या भीतीने तरी तुम्हास परमेश्वराची आठवण होईल. असा त्यांचा साधा व सरळ उपदेश असे. त्यांना फारसे कर्मकांडही नको होते. विशिष्ट देवाचा व देवतेचाही त्यांचा आग्रह नव्हता. मनातील अहंकार सोडून आपल्याला आवडेल त्या देवाची अढळ विश्वासाने आराधना करण्यास ते सांगत. सांसारिक लोकांना परमार्थाची गोडी श्री साईबाबांनी लावली. श्रीबाबांनी अशा रीतीने कधी कनवाळूपणाने, कधी रागावून, कधी लोभावून, कधी नीट समजूत काढून लाखो लोकांची पीडा दूर केली. त्यांना परमार्थाचे मार्गदर्शन केले. कसल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता ते अन्नदान करीत.
हजारो लोकांच्या शारीरिक व मानसिक व्याधी दूर करणारा हा अवतारी पुरुष 15 ऑक्टोबर 1918 रोजी समाधिस्थ झाला. अखेरच्या प्रसंगी त्यांना बुटींच्या वाड्यात आणले होते. तेथेच त्यांचे समाधिस्थान निर्माण झाले. श्रीबाबांनी कोणासही मंत्र देऊन शिष्य केले नसले तरी आजही लाखो भक्तांचे डोळे शिर्डीकडे लागलेले असतात. शिर्डीच्या जवळचे साकुरी येथील उपासनी महाराजांचे दत्तस्थान साईबाबांच्या प्रेरणेनेच निर्माण झाले. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेले मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाना हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा. जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वता, नव्हे हे अन्यता वचन माझे. जाना येते आहे सहाय्य व सर्वास, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहाला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझा पायी. सद्गुरू साईनाथ महाराज